रायगड जिल्ह्यातील गोरेगाव लोणेरे परिसरात काही दिवसांपूर्वी घडलेल्या निर्घृण हत्याकांडाचा अखेर मोठा उलगडा झाला असून फरार असलेल्या मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे। काही दिवसांपासून या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले होते। लोणेरे येथील ओमकार रेसिडेन्सीमध्ये एका तरुणीची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली होती। हत्या करून आरोपी फरार झाल्यामुळे पोलिसांवर मोठा दबाव निर्माण झाला होता। या पार्श्वभूमीवर विशेष पथके तयार करून तपासाला गती देण्यात आली होती। दरम्यान रायगड पोलिसांनी तांत्रिक तपास, गुप्त माहिती आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याच्या जोरावर मुख्य आरोपी अनीस मोहम्मद खान मालदार याचा माग काढला। नवी मुंबई येथे त्याचा ठावठिकाणा लागल्यानंतर पोलिसांनी सापळा रचत त्याला अटक केली। या धाडसी कारवाईमुळे पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे। या प्रकरणाचा तपास ठाणे गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला होता। विशेष पथकांनी विविध ठिकाणी सर्च ऑपरेशन राबवत आणि तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेत आरोपीपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले। 4 दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर आरोपीला अटक करण्यात यश आल्याने स्थानिक नागरिकांमध्ये काही प्रमाणात दिलासा व्यक्त होत आहे। दरम्यान आज आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला 30 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। सध्या आरोपीकडून सखोल चौकशी सुरू असून तपास अधिक वेगाने पुढे सरकत आहे। या हत्येमागील नेमका हेतू काय होता, तसेच या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत। आरोपीच्या अटकेमुळे या प्रकरणाचा संपूर्ण उलगडा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। ओंकार लॉजमध्ये एका महिलेची निर्घृण हत्या केली गेलेली होती। त्या हत्येचा आरोपी अनीस मालदार याला पोलीस गुन्हा दाखल झाल्यापासून शोधत होते। महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये पोलिसांची पथकं त्यासाठी कार्यरत होती। पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे काल त्याला ताब्यात घेण्यात आलेलं आहे, अटक करण्यात आलं। आज माननीय न्यायालयासमोर त्याला हजर करण्यात आलेलं आहे। माननीय न्यायालयानं त्याला 30 एप्रिलपर्यंतची पोलीस कस्टडी दिलेली आहे। त्याचे इंट्रोगेशन्स केल्यानंतर तपासातला पुढचा प्रगती जो आहे किंवा फॅक्ट्स ज्या आहेत त्या उजेडात येणार आहेत। सध्या आरोपी कालच अरेस्ट झालेला असल्यामुळे तपास अत्यंत प्राथमिक स्थितीमध्ये आहे। 8 ते 9 तपास पथकं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ठाण्याला, मुंबईला, नवी मुंबईला आरोपीचा शोध घेत होती। त्याला ठाण्यामधनं ताब्यात घेण्यात आलेलं आहे, अटक करण्यात आली आहे। अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि चालू घडामोडी पाहण्यासाठी TV7 मराठी महाराष्ट्र न्यूज या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।